नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला रवा पिठाचे लाडू बनवून दाखवणार आहे। त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे। तर साहित्य समजून घ्या। एक वाटी रवा आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ आहे बारीक आणि छोटी वाटी अर्धी वाटी बेसनचं पीठ आहे आणि एक वाटी साखर आहे बारीक केलेली। आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर पीठ भाजून घेऊया। मी साहित्य तुम्हाला दाखवण्यासाठी काढलं होतं। मी हे पीठ भाजून ठेवलेलं आहे। 25 मिनिटं पीठ असं मध्यम टू मंद आचेवर मी भाजून घेतलेलं आहे। असं चॉकलेटी रंगाचं झालेलं आहे ते भाजलेलं आहे। आता मी याच्यामध्ये ही साखर टाकते। अगोदर टेस्ट करून घ्यायचं आणि मग कमी वाटली तर मग आणखी टाकायची, कारण आम्हाला साखर थोडी कमीच लागते। गॅस बंद आहे। नंतर याच्यात तेल किंवा तूप टाकायचं। असं मिक्स करून घ्यायचंय। असं जाडबुंदाच्या कढईतच भाजायचं पीठ, म्हणजे ते असं लगेच चटकत नाही, मग जळत नाही। लागता लागता तेल टाकायचं। एक वाटी साखर लागूनच जाते एवढ्या पिठाला, म्हणजे एकूण 2 वाटी होऊन जातं हे रवा पिठी मिळून। 2 वाटीला 1 वाटी साखर टाकून द्यायची बारीक केलेली, पूर्णच लागतंय। अशी वाळून घ्यायची।
ते एक डिश आण रे, एक डिश आण. इतकी छोटी. किती तेल टाकले? साधारण इतकं इतकं तेल, एवढं तेल टाकलेलं आहे इथपर्यंत वरून. मिस्त्री बनतील का लाडू? तर मैत्रिणींनो, तुम्ही पण असं कमी साहित्यात घरच्या घरी असे लाडू बनवू शकतात तुमच्या लहान मुलांसाठी. आणि भेटूया पुढच्या रेसिपीत. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वादिष्ट रेसिपी ऐश्वर्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.